नंदुरबार तालुक्यातील बोणे शिवारातील येथील सुझलोन टावर मधून कोपर वायर चोरीला गेल्याची घटना घडल्या होत्या। या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना नवापूर रस्त्यावरील हॉटेल मोती लीला मागील गोडाऊन मधून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला। कारवाईत 5,40,000चा मुद्देमाल जप्त केला। शिरपूर शहरातील महालक्ष्मी कॉलनीतून 15 वर्षे 7 महिने वयाची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याने तिचे अपहरण झाल्याच्या संशयावरून पीडित मुलीच्या आईने शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला। अक्कलकुवा शहरात नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते। सध्या तालुक्यात चोरीचे प्रमाण देखील वाढले। त्यासह क्षुल्लक कारणावरून अनेकदा 2 गटात वाद झाल्याच्या घटना घडल्या। या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे। तसेच बंद पडलेले पथदिवे देखील सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। चाळीसगाव रोड मुस्लिम नगरात घरफोडी, सोन्या चांदीच्या दागिन्यासह रखड लोपास। चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल। शहादा तालुक्यातील श्री सातपुडा तापी सहकारी साखर कारखान्याला शिखर बँकेने जाहीर नोटीस बजावली। कारखान्याने घेतलेले कर्जाची परतफेड न केल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली। 27 एप्रिल 2025 रोजी कारखाना मालमत्ता जप्तीचे आदेश देण्यात आले। या संदर्भात कारवाई नोटीस कारखाना प्रवेशद्वारावर लावण्यात आली। धुळे शहरातील इंद्रप्रस्थ कॉलनीमध्ये सुरू असलेल्या घराच्या बांधकामावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत मोठी चोरी केल्याची घटना उघडीस आली। यश प्रकाश बोरसे यांच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरातून शनिवारी पहाटे 1:30 ते 2 वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी संपूर्ण इलेक्ट्रॉनिक फिटिंग मधील तांब्याच्या वायरिंग चोरी केली। शहादा तालुक्यातील पिंपरडे गावात आदिवासी जोडप्याला जातीवाचक शिवगाळ केल्याप्रकरणी शहादा पोलिसात 6 जणांविरुद्ध एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी 1 एप्रिल पासून चितोड रावेर रस्त्याचे काम सुरू करण्याचे तोंडी आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते। मात्र हे आदेश फक्त शब्दापुरतेच मर्यादित राहिल्याने ग्रामस्थांचा संताप उफाळून आला। अखेर चितोड उपनगरातील नागरिकांनी रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यामधील चिखल आणि साचलेले पाण्यात उतरून रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केला। दडगाव तालुक्यात लग्नास नकार दिलेल्या 17 वर्षीय युवतीस अपहरण करून घरात डाबल्याची घटना। मांडवी खुर्द मौडी बारीपाडा येथील घटना। या प्रकरणी दडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला।